आज आपण कसली व्हिडिओ बनवायचा आहे? मित्रांनो, आता आपण ती व्हिडिओ बनवत ती कशी आहे माहिती आहे? अंग बसलेला असेल तो डिटेक्टिव्ह असेल आणि अंगातून बसलेला असेल ना तो असेल सो सांगणार त्याची स्टोरी आहे. आणि हे जे सगळं बसलं ना त्याची प्रत्येकाची एक एक स्टोरी असेल. ती याची जर स्टोरी आणि वाचली ना तर ती सगळी जण स्टोरी रचतील आणि सांगतील. आणि या खेळाचं नाव आहे नंबर 1 खोटारडा. तर आपल्याला खोटं कोण बोलतंय ते बघत आहे. सगळ्यात भारी खोटं कोण बोलतंय ते आपल्याला बघत आहे. तर मित्रांनो चला व्हिडिओ चालू करूया. मी स्टोरी वाचतोय आणि याला ओळखायचे आहे आणि आता चालू करूया. डिटेक्टिव्ह आहे ते बोल. मी डिटेक्टिव्ह आहे भाई. कोणत्याही गोष्टीला. सांग वा. प्रेम कसं झालं? प्रेम झालंय बाईचं. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. आणि तुम्हाला सांगा ते सोडलो. जो सांगेल ना त्याला 2 पॉईंट आहे ना. जो खोटं बोलेल त्याला 2 पॉईंट आहे. जो खरं बोलेल त्याला खऱ्याची स्टोरी असेल ना त्याला काय नाही पॉईंट. आणि जर खोट्याला बोल केला तर मला 2 पॉईंट मिळतील. ही माझी खरी स्टोरी आहे. एक गाव होतं, त्यांना असं मित्राचं काम होतं. त्या मित्राच्या संग असा गेलो, काही सामान बिमान घेऊन या माणसाच्या घरात जात होतं. तसं गेलो आणि एक पोट दिसली मला. तर असं आम्ही तेव्हा बघायला लागलो ना, ती उमावर बघत होती. तर बघता बघता असं आम्ही दोघांनी असं मॅसेज डिसेंडवर मॅसेजवर दाखलो. कसं दाखलो आणि डबल कॉल बिलवर दाखलो आणि डबल असं आमचं झालं. असं आमचं चीन टपाक डमडम. असं प्रेम झालं. मला मी स्टोरी खरी सांगत आहे. मला मोठी वाटतंय. मी खरी सांगतोय. मी गाडीवर गेलो. कसली गाडी होती? गाडी घेतली ऍक्सेस होती. माझे 2 मित्र होते पाठीमागे. आणि फक्त इथं नवरात्रात अशी बघितलं तिला अशी साखळी साखर मला परत तशी चॅटिंग वगैरे दाखवायला लागलो. आणि मग तिला मेसेज बघितला कॉल असं मला प्रेम झालं. जाम भारी. पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को संभालो. आम्ही मित्राच्या घरात गणपती पत्ता केलंच होतं. पण ना आम्ही पहिले पोरं खेळत होतो आणि मग पोरी आल्या आणि मला पोरांच्या जास्ती पैसा आलेला. माझ्या अंग जास्ती अशा नोटी होत्या मोठ्या मोठ्या. तर त्या पोरी त्यांना बसलेल्या. तर त्या पोरीवर मी लक्ष दिलं, तिने मावर लक्ष दिलं. असं आमचं बघाबघी झालं. आणि मग स्मितला मी तिथे निषेध केला आणि ती त्या दिवशी मामाचे घर आहे आणि आमचं असं प्रेम. मी माझी खरी स्टोरी सांगतोय. आपल्या घरात माहिती आहे ना बापूचं असं नसते. देख 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 कैसा खुश हो रहा साले. तेव्हा आपलं तेव्हा आम्ही दोघं मुली या सगळ्यात होतो, मुलं हे असायला दोरी जवळ भेटतो. तेव्हा ती माझ्याकडे बघत होती, मी पण तिच्याकडे बघत होतो. असं बघता बघता मी तिला मेसेज केला आणि आमचं प्रेम झालं. मी माझी खरी स्टोरी सांगते. आम्ही भावाने डांगर खेळायला गेलो. कसं खेळायला प्लास्टिकचं आपलं लोकल तिथे गोलगोल फिरत होते. ते डांगर खेळायला गेलो तेव्हा आम्ही पोलीस मस्त होती. हातात पण लांडी मारली. त्याला तिला मॅसेज केला. तुझी स्टोरी काय होतं? तू काय घेता? तुझी स्टोरी गणपती. तुझी काय माहिती पण माझी पहिली भुवानी 7वी मध्ये बघतोय 3 दिला. ही स्टोरी सांग तुम्हाला. ही स्टोरी कुठे झाला? ही स्टोरी लेजेंडची आहे. माझी नाही आता दुसरी स्टोरी चालू आहे. ती सांगते आता मी. एका रात्रीची स्टोरी आहे. कुठे गेली रात्रीला? अरे सांगा आता.
तू सांग यार. एवढं सांगतो. मी रात्रीचा असा मित्रांसोबत धावत येतो दिवाळीच्या अगोदर. तेव्हा एक हंडा होता ना, तो तिकडनं आणला आणि डबा होता. डबाच्या खाली लावला. रात्रीचा एकट्याच होतो आणि ती एक आजी आली आणि तिने मला पकडला आणि दणकवला? दणकवला. असं मायला सांगलं की काही नाही. नाही रे. आता मी सांगते ना माझी खरी स्टोरी. आजचा आम्ही आता भोपूर काल होता, सूर्य दिस होता. तो रामाच्या देवळात देवच आपले ते म्हणजे आपलं 12 वाजता आरती व्हायची. आम्ही जागा असायचो. तर आरती कधी झाली आमची गॅंग धावत होतो, आम्ही धावत होतो. एक दुकान आहे तो आपलं राजाचं दुकान. ते आजचं एकदम आम्ही दरवाजा ठोकला बघे बोलायची रात्रीचा. आली काय बड़ा हरामी हो बेटा. आहे खरी गोष्ट सांगते. आम्ही मित्र मालावर बसलेलो. त्या मित्राने सांगितल्या बुद्धाच्या गोष्टी. तेव्हा मी रात्रीच्या बुद्धाच्या गोष्टी सांगितल्या. आम्ही पुढच्या दिवशी रात्री बाहेर गेलो तर एक पण लय दिसलं. बघ रातचं काय झालं. पहिला आम्ही रोज रातचं म्हणजे रोज आता लय जागा ना. पहिलं 2 वाजेपर्यंत जागा येऊच आम्ही. काही 2 वाजेपर्यंत जागा येऊ. ते काय झालं, एक दुकान आहे आपल्या गावात. ते दुकान आहे, त्या दुकानाचा असाच दरवाजा ठोका गेलो मुद्दा. का म्हणा वळतो म्हणजे टाइम होता तो आपल्याला काय खावायला वळतं. पक्की भूक लागलेली आणि दरवाजा ठोका गेलो. रातचा टाइम होता, दरवाजा वगैरे करा गेलो ठोका. ठोकते उघडीत नाही. जिंकलेला त्याला आवाज आहे आमचा पण तो उघडीत नसतो दरवाजा. तर मग परत गेलो ठोका. परत ठोकलं तरी ना उघडी. तर मग प्लॅन करला. आला मला तर फिरू गेली. आणि काय करायचं, त्याला पक्का आवाज करायला वाचचं. लय भूताचा लय कसं आवाज करला भूताचा पक्का आवाज करलं. लाईट फिरता आणि घराचा पक्का दरवाजा असा. आम्ही बेंची दरवाजा आरची लावली ना, बेंची कडी लावलेली. तर दरवाजा तो उघडू शकत नाही. पण तो आणि मग त्यांच्या भावाला फोन करून बोललो. त्यांच्या भावाला फोन करून मारला. म्हणजे भावाला फोन करून मारला आणि आम्हाला लिंक तू मग तिथला तो जाम सवय जातो पाठून. तर आम्ही असं पळालो तरी आईच्या पदा लय पळालो तरी. रोज रातचं आमचं आपला मित्र फिरत. तर त्यांना रोज कसला नाही कसला आवाज येत. 1-2 वाजता मी रोज फिरत. तर ते सांगित त्या म्हणा असा आवाज येत रोज गेली. तर आम्ही काय तसं फिरायला जाऊ रातचं. तर एक दिवस मिनी आणि आम्ही 2-3 जणांनी प्लॅन केला काय आता आपण बोलू व्हायला फिरायचं, कोणचा आवाज ना ते बघायचं. तर तसं बघता आम्ही इंग्लिश थोपलो तरी आम्हाला कोणचा आवाज नाही आलं. तर बघतो यानाचा आवाज येतात. ते काय आवाज काय सगळं कोणचा तिने कोणचं नाही बोलू. मांजरी काढतात तर घुत्रे करतात. डबल आम्ही एक दिवस असं गेलो याने फिरत हवाला मी गेलो. असं बोलायचं काहीतरी आवाज बी येतात कोणत्या येताना कोणतं नाही. असं गेलो लाईट बीट गेली. तर आम्हाला असा आवाज आला कोणता तरी नारळचा आवाज आला. नारळाचा आवाज आला. आमचं असं खावायला पडलं. तर आम्ही गेलो तसं खानावरती परत. मला आवाज आला नारळचा. तसं गेलो तर कोण नाही दिसलं नाही. डबल गेलो ना आम्ही पाण्याची बाटल्या ना. मला म्हणा नव्हतं आलं म्हणून आम्ही मालाड चढलो. माल चढता आम्ही तिघाई फोन बघला आणि तो डबल फोन बघता आम्ही निघलो. तर तर आमचे फारकं वाटलं कोणतरी. फारक्याशी कोण होतं माहिती नाही तेवढं. पण आम्हाला ते तिघांनाच दिसत. यांना मित्रांना सांगलं तर त्यांना खोटं वाटत. ते काय आमचं ऐकत नसेल. तर ते डबल यानं आम्ही विचारलं दोघांना कोण दिसलं काय. ते सांगताना हो दिसलं. तो सांगते मला दिसलं. तर तो गेला मला थेट. तर आम्ही धावधावत गेलो बघा. तर त्यानं कोणच नव्हतं. कोण होतं तेवढं माहित नाही. कोणतरी होतं. ते सांगितले खरं सांग. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी. एक खरी स्टोरी सांगितली मी त्यांनी बरोबर सांगली. खरे आहे
हा, वेदाने खरी स्टोरी सांगली हो. स्टोरी माझी आहे. स्टोरी तुझी आहे, पण याने खरी काय सांगली. रात्री काय एका रात्री एका रात्रीचा घोळ आहे. बड़ा हरामी हो बेटा. आता तिसरी स्टोरी सांगत आहे. बाबा दारू पीत होता, त्याचे बॉल लागला. आयला माझी घर स्टोरी आहे. मी आतमध्ये घरी फुटबॉल खेळत होतो. बाबा बॅट बसलेला. मी एक लहान फुटबॉल हात लिहिला बापा धनगर आहे. मी माझी स्टोरी सांगताय ऐका. आम्ही देवळाशी फुटबॉल खेळत होतो. बॉल खेळत होतो असं. समोरच्याची एक टीम होती आणि आमची एक टीम होती. तर मॅटर लय मोठं झालंय. आम्हाला हिट करायची होती. त्यानंतर एक गोल होता, आमचा 0 गोल होता. तर मी असा किक मारायला गेलो गोलची. गोल मारायचा तर साईडला एक बाबा बसलेला. त्याच्या हातात दारूची बॉटल होती. तो दारू पेट होता. मी गोल मारायच्या बदली त्याला डायरेक्ट बाटलीवर मी गोल मारला. आम्ही एक दिवशी क्रिकेट खेळत होतो ग्रामपंचायतीजवळ आणि आमचं क्रिकेट खेळता असं भांडण झालं. असं मित्राशक्कर भांडण होतंय. पण एक मित्राने बॉल घेतला आणि तो महाजी मारा होता ना, तर माझ्या पाठी एक बाबा होता आजोबा. त्याच्या हातात आपली एक दारूची बॉटल होती. म्हणजे ती त्यांनी साईडला फक्त त्याने आणून आता साईडला ठेवलेली. तो माझी मारा होता तो बॉल त्या बाबाचे डोक्यावर लागून तो पॅक सांगून मग तो जास्त म्हणत नाही. आल्याने विचार करून मारला तो. मी काय म्हणतो, एका आम्ही सांगतो माझी story आहे. एका रात्री बोललो मी. आम्ही मॅचिंग खेळत होतो ना. तर मॅचिंग खेळलं नाही तर त्यानं अशी बाबा लोकांची कंपनी बसली बरोबर. ते जोरसा लांब बसलेलं. आम्ही षटकार चालू होतं आणि टाकला फास्ट बॉल. तेव्हा आला पक्की बॉलाशी रागा तावा आणि लेमका तो फिट होतो. लेमका त्यांनी धरलं असं कर. लेमका त्याच्या गला शिटू. आम्ही सगळे डायरेक्ट बॅटिंग टाकून तर तसंच पळालो. डायरेक्ट घरी डायरेक्ट गेला. मित्र अगोदर देखील तिथं नेमका ते बाबा आलता तिथून. त्याच्या पाठी हा पळाला, मित्र पळाला. म्हणजे मित्राच्या शिकवले बाबाची शिकला. बाबा चालता बॅक मारलं काय नाही आणायला गेलं आणलेला होय त्याच्या नवीन बाटली बोलले. चले एक काम कर 200 रुपया दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग के वजह बोलू काका, कोण खोटं बोलतोय काय खरं? आई स्टोरी आहे ती माझ्या स्टुडिओ तुझी नाही गप्पच. अरे गोड वाटतं रे. ऐकते माझी. ओमची. अरे स्टोरी माझी आहे सांगते तुला. माझी स्टोरी आहे बाई. अरे ओमच्या. अरे माझी आहे हो. ओमच्या. अरे माझी आहे. सांग त्याला कोणती स्टोरी आहे नंतर. हा. चौथी स्टोरी सांगत आहे. कसली? एक बायको हांडा वाहत होती. मी देवलाशी फुटबॉल खेळत होतो. नेमकी एक बाई आली. मी गोल मारताना तिच्यात बॉल मारला. चोपला ना तुला. घरी आली ती आमच्या. मग बाहेर गेला. नाही देखा आपने लापरवाही का नतीजा है. मी सांगायला. आम्ही एक ग्राउंडात होतो. तिकडं आम्ही खेळत होतो. पण दुसरी पोरं होतं ना, ती सायकल चालवत होती आणि एक बाईकडं बालदी होती पाण्याची. ती सायकल वाल्याने तिला उडवली आणि तिची बालदी फुटली. म्हणजे त्याच्यासोबत मी पण होतो. मी सास पळालो आणि तो तिथेच राहिला. मी सांगू मी स्टोरी सांगतोय. एक बायको हांडा होती ती आणि माझ्या वेगची सायकल होती. वेगची होती तेव्हा याची होती आयुष सायकल होती आणि देवळाच्या पाठीवर होती आणि मी तिकडून नाही गेलो. तिचा धक्का हांडत पडलो. ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. नहीं सुके ही स्टोरी सांगताय ऐका. आम्ही 22 पावला चाललेलो असतो. तर मित्र तर मी पहिली माझ्या साईडला एक बायको असते. ती हांडा भरत असते. तर तिचा हांडा तिच्या माथ्यावर असते. तर मी नेमकीच होरी मारते 22 आणि तिचा हांडा माझ्या हाताकडे
पडते डायरेक्ट 22 पडते डायरेक्ट आर यू कॉमेडी मी माय स्टोरी आहे का माय स्टोरी आहे अरे मॅचिंग खेळत होतो ना तर माझ्याकडे रोज पाणी भरतात ना रोज पाणी भरतात आम्ही ताण खेळत होतो चुकी आमचीच होती आम्ही खेळत होतो आणि खेळता लागला मी मला बॉल टप्पी बॉल मारला बाउन्सर आणि नेमका तिची हांड्यात बॉल पक्की बॉल असं लागला ती घुसाकली कव्हर मध्ये बाउन्स मारला का नाही बाउन्स मारला नेमकी ती चाललेली आहे 186 चाललेली नेमकी ती टप्पा लागून लेफ्ट बाजू तिचे हांड्यावर पडला चाबारली डायरेक्ट तिचा हांड्या कोसळलं कला दिसली आम्ही काय की काय तिला माहिती ना आम्ही कोणी मारले ते हांड्या जाम तावली असं दणकवला ती तुम्हें शर्म है कुछ शर्म आया है बोलू का आता कोणची खरी आहे काय खोटी आहे ती माझ्या आहे नाही माझी काय नितेश रे यांची बायकोला माझी आणि मित्राची भानगड झाली तुझी अरे माय स्टोरी आहे एक्टिंग है जेव्हा पहिला शालन होतो शालनची माझी स्टोरी आहे शालन मी पहिला रोज मित्राच्या बाजूला बसलेलो असं म्हणजे पहिल्या बाजूला मित्राच्या बसलेलो आणि माझं त्याने नाव लिहिलं फल्यावर नाव लिहिलं त्याने आणि माझं पण फल्यावर नाव नसेल लिहिलं त्याने फल्यावर नाव लिहिलं माझं बाबा भानगडी कर मी माझं पण फल्यावर नाव लिहिलं माझं फिरलं डोकं त्याला माझं नाव लिहिलंस आला गेलो धरला असा मान आणि धनात घेपत चोपला बघा मी सांगू आता बाबा आता मी सांगतोय बघा मी सांगतोय सांगू ही बाई माझी खरी स्टोरी आहे आम्ही रोज क्रिकेट खेळायला जातोय आणि आता 2 टीम होतात ना मग त्याची पण टीम होतं माझी पण टीम होते आम्ही दोघं रोज असं भांडगडी करतो फक्त मॅच खेळण्यासाठी आणि गावात आलो काय म्हणतो दोघं एक बरोबर बोलतो आम्ही माझी खरी स्टोरी आहे हो ऐका सगळी ऐक तू झूठ बोल रहा है नो 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 आई एम टेलिंग मला वाटत नाही बुद्धी मी सांगते की माईक आम्ही एसटी होतो एसटी शेत तेव्हा एक मित्र होता माझा साक्षात बोलायला लागला त्याला घेतला आणि मारावसात घेतला फुल मारण्यात झाली बोलाबोली झाली आणि परत त्याला त्याला नेला बैल त्याला मारला परत त्याची मला भूत वाटायला लागली आईला नाव नाही सांगला मम्मीला नाही नाव सांगला काय नाही झालं आणि तो बोलला तू उद्या भेट मी बोलू कधी कधी खरी नाही आपली थोडी मी गेलो तुला माणसात पॅन्ट बघायला त्याच्या कामाला पोर होता त्याला म्हणजे फायटिंग जेवण बोलता हे फायटिंग तो आला त्यात तुला आतला शिंपला चाकून मारेल घेतला मारला मी इथेच गेलो चाकून मारेल ही माझी खरी स्टोरी आहे काय आता आम्ही फिरा गेलेलो असतोय मित्र आम्ही प्लॅन केला असतो फिरा जातोय एक रूम असा बुक करतोय रूमात बिने आम्ही जातोय आणि सगळी वायला गेम खेळत असतात मी एकटाच वायला गेम खेळते पबजी तर ते एका खेळत असतात ना मी एकटाच पबजी खेळतात सगळी असं तो त्यांचा एकच स्कोर बोलतोय असा बॉट मी त्याला बोलतोय रूम लाव तो बोलतोय लाव आणि सवबिनी देतोय त्याला बोलतोय सवबिन देऊ नको मार खाशी तर तरी तो ऐकत नाही तर त्याला मी रुमानं मारवतोय आणि असा मारतोय ना डबल तो काय म्हणा बॉट काय काहीच नाही बोलावं असं काही लोक भेटतात बोलू का आता कोणची खरी आहे काय खोटी आहे वर्षी आंबा पाडला काय झालं माहिती शेवटला पहिलं ना आम्ही ना रोज असं रातचं धावू म्हणजे रातचं जागर होतं तर काय असंच
खावा त्याला काय वयाचं दुकान वगैरे जातं तुम्हाला दुकानाचे स्टोर सांगितलं असेल होती. तर आजचं काय नाही असं रामजन्म दिवस होता. रामजन्म खपला टाइमपास काय नाही तर धावता आंब्याची झाडं दिसली. आंब्याची झाडं चरलो आंबा कापलं. आमच्या गावाला एक आंब्याचं झाड आहे ते एकदम फेमस आहे. आणि कोण पण जाऊन दे किती पण आंबा काढून दे पण कोण बोलत नाही. आणि आम्ही रोज जायचो आणि एक दिवस त्या झाडाचा मालिक आला. त्याने आमचे एक मुलाला पकडला. आम्ही सर्व पळालो दुसरा मुलाला पकडला आणि मग आम्हाला त्याला सोडवलं तर आम्हाला सगळ्या मार खावा लागला त्याचा. कोणी भाषा मारत असतं बोल लय केला. आपल्या गावाला एक झाड आहे आंब्याचं मोठं आहे असं. त्या आपल्याला आंब असं कच्चा आंबा होतो असं मग त्या आंब्याची माणसं लई म्हणजे अशी कडक होती अशी मारामारी करणारी नरम ना कडक एकदम. मी एक मुला घेतला त्या आंबा मारला एक आंबा पडला तो घेतला आणि मस्त काले मीठ मसाल्याची दिवाशी खाला. आम्ही रोज चालत जायचो आणि तिकडे रस्त्यावर आंब्याची झाडं असायची. आणि मग एक दिवस आम्ही प्लॅन केला आंबे पाडायचे. आणि ते 2-4 दिवस आम्ही बघायला लागलो कोणत नाही तर गेलो आम्ही आंबा पाडायला. आणि गावात दोंडे मारले आणि त्याचा एक दोंडा त्याच्या घरावर पडला. मारला नाही तुला. आणि तेवढा त्याची लाईट चालू होती तेवढा तुम्ही पळालो. चले एक काम कर 200 रुपया दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग के वजह. आम्ही मित्र आंबा करायला गेलो. मित्र आंबा करायला गेलो. 10 मिनिटं बोलले मी एकल्या वापरला. मला माझा एक्झाम एक रोड आम्ही बघायला जातो. तेव्हा नित्याला जामले होता रे. नित्याला मारला नित्या खाली आता बोलू कोणची खरी आहे का खोटी आहे. माझी आहे स्टोरी माझी आहे. ऋतिक लय दानी स्वीना. चला, या, चला, चुप. या